ने पहली बिल्डिंग से शुरुआत करी थी मरोल में, वो बहुत छोटा हुआ करता था। देन वी केम डाउन टू बामंडया पाड़ा, वहाँ पे भी इंफ्रास्ट्रक्चर होता था ज़रूर, छोटा था। नाउ आईएएस मरोल हैज़ ग्रोन लाइक एनीथिंग। इनफैक्ट मैं उन जगहों पे भी काम किया है मैंने जहाँ पे लोगों को बुनियादी तौर पर पढ़ाई करने के लिए सुविधाएं नहीं होती हैं, क्लासरूम्स नहीं होती हैं। हम बहुत खुश नसीब थे कि हमारे पास आईएएस मरोल था, जिस वजह से हमने बहुत बेहतरीन तरीके से यहाँ से पास आउट हुए हैं। आणि सांगण्यासारख्या बऱ्याचशा आता गोष्टी खूप नॉस्टॅल्जिक झालो मी ह्या आता या क्षणी. मला विशेष करून देशमुख मॅडमची, मला वाटतं मॅडमना आठवत असेल, त्यांचा संस्कृतचा क्लास त्या आमच्या बाहेरच्या शाळेच्या म्हणजे थोडंसं बाजूला एक टाकी होती छोटीशी, त्यावेळेला कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा तिथे एक झाड होतं, त्या झाडाखाली यायच्या. मला अजूनही तो म्हणजे ते तो क्षण आठवतं की तिथे एक झाडाखाली बसून तो त्यावेळेला तो क्लास घ्यायचा. वाळुंज मॅडमची शिकवायची पद्धत त्यांची ढबच वेगळी आहे. लेले मॅडम म्हणजे काही असेल ऑफ पिरियड असेल तर गोष्ट सांगायच्या, मला अजूनही आठवतात त्या गोष्टी त्यांच्या. इनफैक्ट मैं हमारी यहाँ पे प्रीवियस प्रिंसिपल बैठी हैं मीनाक्षी वालके मैम. आई स्टिल रिमेंबर हमारा एक स्कॉलरशिप का वो ट्रेनिंग चला करता था, जिस दरमियान पूनम आई हुई हैं, हमारे क्लास की टॉपर होती थी, अजय अनदर टॉपर, और शिरीष, जयेश, ये लोग सब लोग आए हैं. बीते 10-15 मिनट में जब ब्रेक मिला था तो हम सब लोग ऐसे लग रहे थे जैसे वापस हम स्कूल आ गए हैं. वी हैव पैक्ड आवर बैग्स एंड वी आर बैक टू स्कूल. एंड लेट मी टेल यू, बैक इन आवर हाउसेस टुडे, वी वोंट forget this day, the 25th anniversary celebration of our school, IES Marol. ॲब्सोल्युटली हा खरं बोलतोय, म्हणजे अगदी मी त्या मताशी सहमत आहे. आणि वाळके मॅडममध्ये बोलायचं तर मला वाटतं मी त्यांच्या केबिनमध्ये, आमचे तसे योग फार कमी यायचे त्यांच्या केबिनमध्ये जायचे. फार काय आम्ही पराक्रमी नव्हतो त्यामुळे. आणि मला वाटतं मी त्यांच्या केबिनमध्ये पहिल्यांदा गेलो असेल ज्यावेळेला, बोलायला हरकत नाही, त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये मुलांच्या हाफ पॅन्ट असायच्या. तर आम्ही जबरदस्तीने काही मुलांनी बंड करून आम्ही फुल पॅन्ट शिवून मुद्दाम आलो होतो. मला वाटतं त्यावेळेला मॅडमने आम्हाला बोलवलं होतं, हे का तुम्ही केलं, जर शाळेचे रूल्सच्या आगे. तेव्हा मला वाटतं आमच्या मित्रांबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. हम ये नहीं भूले हम ये नहीं भूलें कि हमारी टीचर्स हैं, और इनफैक्ट शायद हम हमेशा इनको याद रखेंगे. और होता ये है क्योंकि मैं बहुत दूर रहता हूँ, और जब भी मेरा बम्बई आना होता है, आई मेक श्योर आई कम डाउन टू द स्कूल. और इनफैक्ट मैं जब भी आया इस पर्टिकुलर इवेंट के लिए, आई डायरेक्टली केम डाउन फ्रॉम द एयरपोर्ट. मैं सीधा यहाँ पे हमारी टीचर्स से मिला. बहुत खुशी होती है उनसे मिलने के बाद. और इनफैक्ट मैं कहूँगा कि आइए, इन लोगों से मिलिए, और ऐसी जो चीज़ें चल रही हैं, अलुमनी ऐसे कोई एक पर्टिकुलर हमारे स्कूल में नहीं हुआ करता था, बट दिस सेलिब्रेशन टुडे हैज़ एक्चुअली started something which we can actually cherish for rest of our lives. Thank you so much IES Marol. Thank you so much. आणि मला विशेष आभार या कार्यक्रमाच्या ॲडमिन टीमचे मानायचे की त्यांनी विश्वास नांगरे पाटील सारख्या सुपर कॉपला इथे बोलावलं. कारण मला वाटतं माझी स्वतःची खूप इच्छा होती की त्यांना प्रत्यक्ष भेटावं. माझं नुसतं त्यांच्याशी ईमेलवरतीच बोलणं झालेलं आहे, आणि तिने मी मला ब्लॅकबेरीवरूनच रिप्लाय करतात. थँक्स. Thank you so much. Thank you so much. Now, many different cultures have imitated percussive sounds vocally throughout history. It is the art of producing drum beats, rhythm, and musical sounds through your own mouth. Our next performer is Ketan Bane from 2000 to 2003 batch. Let's enjoy this para boy. Host. Hi. Nice to see you. You all are sitting here and having fun. My stage name is Paraboy, and I am here to entertain you. What you're about to hear for the next few minutes is one man voice. So, before anything could begin, I can see some youth generation standing behind. Can you please make some noise? Let's try one more time. Can you please make some noise? That's nice. That's beautiful. Mr. Sound Engineer, can you please give me more of reverb on this mic, please?
Make some noise. Make some noise. Hold on. There's a lot more to go. There is a lot more to go. Hold on. Let's try some Bollywood. What do you say? What do you say? Let's try some Bollywood, right? I had one of my favorite song, which belongs from Vicky Donor, and the title is Pani Da. But being one voice, one man, one throat, I can't play everything like vocals and beats together. But but let's try today what can be concluded. Okay.
पानी दाओ रंग देख पानी दाओ रंग देख I'm a bad singer, right? I'm a bad singer. Many people agrees. Many people agrees. पानी दाओ रंग देख के पानी दाओ रंग देख के अखियां ती अंजूर make some noise. Make some noise. Thank you very much for your kind support. जुगलबंदी म्हटल्यावर पहिल्यांदा डोक्यात येतात ते हार्मोनियम आणि तबला आणि अशीच एक सुरेल जुगलबंदी घेऊन येत आहेत संदीप कदम, प्रथमेश पाटील, ऋषिकेश गोरड आणि मयूर झुमर.
वाळके मॅमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचे विचार मांडावेत. प्लीज वाळके मॅम. नमस्कार IAS मरोळ. मला बोलायला सांगणार ह्याच्या अपेक्षेने आले नव्हते, पण एनिवेज IAS मरोळच्या शाळेची 25 वर्ष पूर्ण आज होत आहेत किंवा या वर्षभरात होत आहेत. त्या निमित्ताने सगळ्या IAS मरोळ कुटुंबाला माझ्याकडनं शुभेच्छा. मी कुटुंब म्हटलंय. कुटुंबामध्ये विद्यार्थी, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, आपले सगळे पदाधिकारी यांचा सगळ्यांचा समावेश आहे. IAS मरोळ म्हटलं की माझ्या मनामध्ये एक वेगळीच भावना असते. आई जसं आपल्या बाळाला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर तिला मोठं करते, तशीच की काहीची माझी कल्पना IAS मरोळबद्दल आहे. IAS मरोळमध्ये ह्यावर्षी मला 21 वर्ष ॲज अ मुख्याध्यापिका झाली आणि त्यातली 14 वर्ष मी IAS मध्ये काढलेली आहेत मरोळला. बामणदायातली लहानशी शाळा, तिकडे असलेला मोजका स्टाफ, तिकडनं इकडे आल्यानंतर शिक्षकांनी आणि मुलांनी केलेली तडजोड, त्या तडजोडीतनं वाढलेली मोठी शाळा, आणि दिवसेंदिवस मुंबईमध्ये स्थान करणारी शाळा, असा काहीसा तो प्रवास आठवतो. आज विद्यार्थी भेटत आहेत. त्यांनी केलेल्या प्रवासामध्ये, त्यांनी केलेल्या यशाबद्दल ऐकून फार बरं वाटतं. मरोळची मुलं खूप चांगली शिकलेली आहेत. त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. आयुष्यात मुलांना अशीच प्रगती करा, पुढे जा, मोठी स्वप्न पहा, यश तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. थँक्यू वाळके मॅडम. आता मी देशमुख मॅमना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचं मनोगत सांगावं. माझा सहकारी शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठीच आलेली आहे आणि मी फार दुरून आलेली आहे. माझ्या कामाचा पसाराही मोठा आहे. मी तिकडच्या सगळ्या शाळांतनं भेट देऊन एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम करते रायगड जिल्ह्यात. आणि आदिवासी आणि बॅकवर्ड क्लासमधल्या मुलांना मी स्वतः आणि माझा भाऊ आम्ही शिकवतो. ज्या गावात अंधार आहे, शिकण्यासाठी लाईट नाहीत, अशा गावात मुद्दाम मी जाऊन त्यांच्यासाठी काही करते. आणि त्यामुळे मला येणं मी केवळ तुमच्या प्रेमापोटी आलेली आहे. 1 महिन्यापूर्वी रचना परबचा मला फोन आला. सगळेच विद्यार्थी मला आता सांगतात, बाई आम्ही तुम्हाला कुठे कुठे शोधलं, पण आता तुम्ही इतके मोठे झालात तर मला तुमचे चेहरे आठवत आहेत, वयपरत्वे नावं आठवत नाहीत. असं होतं, पण मी केवळ तुमच्या प्रेमापोटी इथे आले आणि मला ते प्रेम आपोआपच मिळालं देवघेवीने. मला आठवतंय 25 वर्षापूर्वी IAS मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. 12 जणांचं पॅनेल होतं आणि मला इतके फाट फाट जसे गोळी सुटावी तसे प्रश्न विचारत होते. आणि त्यावेळी माझा साहित्याचा अभ्यास चांगला असल्यामुळे
मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि मग सगळे अचंबित झाले. आणि मग त्यावेळेला एकनाथजी ठाकूर होते, त्यांनी ते म्हणायला लागले की तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेताय का आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेतोय, हेच कळेना असं झालंय. ही माझ्यासाठी फार उत्तम पावती होती. आणि मग मला 8 दिवस IAS मध्ये मी दादरला राहिले. जरा गांगरून गेले होते, कारण मी त्यापूर्वी लेक्चरर म्हणून, ऑनररी लेक्चरर म्हणून काम केलं होतं. ॲस्थेटिक्स आणि मराठी साहित्याचे प्रकार म्हणून लेक्चर्स दिली होती. आणि नंतर शाळेत आले. त्याच्याहूनही पुढे जाऊन धक्का म्हणजे मला सांगितलं तुम्हाला मरोळच्या शाळेत जायचं आहे, तिथे आपण 5वीचा वर्ग उघडतोय, माध्यमिक शाळा सुरू करतोय. आणि मी शाळेत आले भीतभीतच की आता आपण शाळेतल्या मुलांना कसं शिकवणार, खूप अवघड असतं. BEd करताना ते पाठ आम्ही कसे तरी सरकवले होते पुढे. पण मग मी ह्या शाळेत आले, एक छोटासा वर्ग त्या रोडला लागून, मुलांची जबाबदारी, त्यांना काय ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. प्रायमरीच्या प्रिन्सिपलनी मला सांगितलं की तुम्हाला 5वीचे सगळेच विषय शिकवायला लागतील, सायन्स मॅथ्सला येतील शिक्षक, पण तोपर्यंत तुम्ही तुमचं शिक्षण सुरू करा. टाइम टेबल तुम्ही करता का मी करू? म्हटलं आपण करू, कारण मला तेवढा अनुभव नव्हता. पण जे प्रायमरीचे शिक्षक होते त्यांनी मला अतिशय सांभाळून घेतलं, कारण प्रिन्सिपल गेल्यानंतर ती प्रायमरीची जबाबदारी पण त्यांनी माझ्यावर टाकली होती. आणि मुख्य सांगायचं म्हणजे की त्या शाळेतल्या प्रायमरीच्या शिक्षकांनी, त्या SSC DEd झालेल्या आणि मी MA BEd झालेली, पण त्यांनी मला शिकवलं की मुलांना कसं शिकवायचं. आणि हे सांगताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही. माझ्या शेजारी कुंदा भोसले राहायची, ती कच्च्या विद्यार्थ्यांना घेऊन घरी जायची. आणि त्या कच्च्या विद्यार्थ्यांना तेव्हा मी म्हटलं की हाडाचे शिक्षक आणि जातिवंत शिक्षक असले, आणि ह्या शाळेचं हेच तर भाग्य आहे की इथे असे सगळेच शिक्षक असे जातिवंत आणि हाडाचे मिळाल्यामुळे ही शाळा इतकी पुढे गेली. मगाशी जे सगळं सांगण्यात आलं त्या ह्याला सगळ्याला मी साक्षी मी आहे. आणि मी एकटीच शिक्षिका होते त्यावेळेला. तर त्यावेळेला इतकी ती मुलं गोड गोजिरी बघून, खरं तर मोठ्या शाळेतनं लहान शाळेत यायला सहसा कोणाला आवडत नाही, पण मला आनंदच झाला. कारण काय, ती मुलं इतकी गोजिरवाणीने सुरेख होती आणि त्या मुलांनी कधी मला त्रास दिला नाही. पालक सुद्धा हे पोलीस म्हणावे असे नव्हतेच, अतिशय नम्र. आणि मला आज खूप अभिमान वाटतं की आमचे विद्यार्थी एवढ्या एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे झालेत. इवले से रोप लाविले दारी, तिचा वेळ गेला गगनावरी, तशी आज ही बाग फुलले रंगगंधानी, पण तो भावसुगंध आहे. मुलांच्या मनातलं जे प्रेम आहे ते आज माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. 2005 साली ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा मुलांचा सर्वांगीण विकास असं सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यावर बरंच लिहिलं जात आहे, बरंच बोललं जात आहे. पण तुम्हाला सांगते की हे काहीही नव्हतं तेव्हा त्याच पद्धतीने आम्ही शिकवत होतो आणि करत होतो. आणि अशा तऱ्हेने नंतर येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं मी निरीक्षण करत गेले. सगळ्यांनी मला अतिशय आदराने आणि मानाने वागवलं, वयाने मोठी म्हणून आणि पहिली शिक्षिका म्हणून त्या शाळेची. मुलांनी तर मला प्रेमच प्रेम दिलंय. आणि मुलांनी आज सुद्धा मला त्यांच्या प्रेमापोटीत खेचून आलं. आता जेव्हा मला ती भेटतायत तेव्हा मला इतकं ऊर भरून येतोय आणि अभिमानाने. आणि अतिशय मुलं हेच आमचं सर्वस्व असतं. आणि शाळेत असताना मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगते की मुलं आणि मुलांशिवाय आम्ही कसलाच विचार केला नाही. मुलांचं सदैव आम्ही स्टाफ रूम मध्ये सुद्धा सगळ्या शिक्षिका मुलांचा अभ्यास, मुलांचा हा मुलगा असा. आणि तुम्हाला सांगते मुलं ही मस्ती करणारच. माझ्या वर्गात खूप मस्तीकर मुलं होती. मी त्यांना सांगायचे की प्रिन्सिपल मला ओरडती ना, माझ्या वर्गात तुम्ही मस्ती करतायत. मुलं लगेच शांत व्हायची की आपल्या बाईंना ओरडू नये म्हणून, ओरडा मिळू नये. इतकी समंजस शहाणी मुलं. आणि मस्तीखोर मुलंच पुढे जातात हो. काही ना काहीतरी करण्याचं त्यांच्यात क्षमता असते. आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलीही मुलं आता मला सांगतायत वेगवेगळ्या क्षेत्रातनं किती मोठे झालेत. ते पाहण्यासाठीच खरं तर आम्ही आलो. आणि आम्हाला दुसरं हवं काय आता? आम्हाला हेच तर पाहिजे की आमची मुलं आज कुठे गेलीत आणि अजून ती आम्हाला मानतायत आणि अजून ती आम्हाला ओळखतायत आणि अजून ती आम्हाला नम्रतेने नमस्कार करतायत. अजून काय पाहिजे असतं? मला पहिल्यांदा असं वाटायचं की माझी शाळा CD देशमुख स्वतंत्र भारताचे
पहिले गव्हर्नर ह्याचे रिझर्व्ह बँकेचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले अर्थतज्ञ म्हणून अर्थमंत्री, त्यांची शाळा जी रोह्याची, त्या शाळेत मी शिकलेली, रायगड जिल्ह्यातल्या. त्यामुळे मला असं वाटायचं तीच माझी शाळा अतिशय उत्तम आणि छान शाळा, अशी शाळा कुठेच नसेल, मुंबईत सुद्धा नसेल असं मला वाटायचं. पण तेव्हा मी विद्यार्थी होते आणि आता मी इथे शिक्षिका झाले. पण मला आता नंतर ह्या शाळेत आल्यावर असं वाटलं ह्या शाळेने मला काय नाही दिलं आणि ह्या विद्यार्थ्यांनी इतकं प्रेम दिलं आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं नाही